नमस्कार. चंदन गाभा यूट्यूब चॅनलवरच्या ललिता सहस्रनाम स्तोत्राच्या संथा पठण उपक्रमाच्या आजच्या भागात आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. काल आणि परवा दोनही दिवस आपण निस या उपसर्गापासून सुरू होणारे शब्द जे देवीची विशेषणं म्हणून इथे आले ते पाहिले. आजच्याही भागात आपण तशाच पद्धतीचे शब्द पाहणार आहोत. यामध्ये काय काय विशेषणं देवीसाठी वापरली आहेत, तर काल आपण जसं बघितलं की ती स्वतः त्या गोष्टींनी रहित अशी आहे आणि ती आपल्यालाही तसं करू शकते. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. देवीची उपासना, ललितांबिकेची उपासना आपण का करायची? तर ती जशी आहे, जशी ती स्वतः क्रोधरहित आहे. आजच्या श्लोकामध्ये निष्क्रोधा असं एक विशेषण तिच्यासाठी आलंय. पण त्याच्याच पुढे अजून काय आलंय? क्रोध शमनी. म्हणजे आपल्याला येणारा जो क्रोध आहे तो शमन करण्याची सुद्धा तिच्यात शक्ती आहे, त्यामुळे तिला क्रोध शमनी म्हणलंय. तसंच लोभ हा सुद्धा ती नाहीसा करू शकते आणि तिच्यामध्ये तर तो नाहीच आहे. संशय तिच्यामध्ये नाहीये आणि आपल्यामधलाही ती घालवू शकते. आणि संपूर्ण जन्म मृत्यूचं जे चक्र आहे त्या चक्रामध्ये ती स्वतः नाहीच आहे आणि आपल्यासाठी ते चक्र नाहीसं करणं म्हणजे ते मोडणं हेही तिला शक्य आहे. वेगवेगळ्या खोट्या कल्पनांपासून ती मुक्त आहे. आणखीन कशी आहे? तर भेदांच्या पलीकडची आहे. अजिबात विचलित न होणारी आहे. अविनाशी आहे आणि मृत्यूचा नाश करणारी सुद्धा आहे. ती काहीही स्वीकारत नाही म्हणून तिला निष्परिग्रहा असं म्हटलंय. म्हणजे आपण जे तिला देतो ती आपली भावना आणि आपल्या मनाचं समाधान म्हणून देतो. ती त्यातलं काही स्वीकारत नाही. तिला ते काही नको असतं. आपण अनेकदा म्हणतो ना, भगवंत भावाचा भुकेला आहे. त्यामुळे आपण भक्तियुक्त अंतःकरणानं जे काही करतो, मग ते पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती असं भगवंत म्हणतायत. जे जे मनापासून आणि भावनापूर्ण अंतःकरणाने आपण देऊ ते तो घेतो अशी आपली भावना, म्हणजे ते दिल्याचं समाधान खरं तर आपल्यालाच मिळतं. पण देवीचं विशेषण सांगताना इथे निष्परिग्रह असं म्हटलंय, त्यामुळे ती घेत काही नाही. बघा ना, आपण नैवेद्य दाखवतो आणि नंतर नैवेद्याचा केलेला तो शिरा भगवंताला दिला म्हणून प्रसाद असं त्याला नाव देऊन आपणच खातो. त्यामुळे ती खरंच काही घेत नाही. देवीची ही विशेषणं सांगणारे 48वा आणि 49वा असे 2 श्लोक आज आपण वाचायला शिकणार आहोत. आपल्या वर्गाची सुरुवात ध्यानाच्या श्लोकांनी करूया. सिंदूरारुण विग्रहां त्रिनयनां माणिक्यमौलिस्फुरत् तारानायक शेखरां स्मितमुखे मापीनवक्षोरुहां पाणिभ्यामलिपूर्णरत्नचषकं रक्तोत्पलं बिभ्रतिं सौम्यां रत्नघटस्थरक्तचरणां ध्यायेत् परामंबिकाम्. आता 48वा श्लोक आपण आधी म्हणूया. निष्क्रोधा क्रोधशमनी निर्लोभा लोभनाशिनी निःसंशया संशयघ्नी निर्भवा भवनाशिनी. आता 4 पादामध्ये विभागून हा श्लोक आपण म्हणूया. निष्क्रोधा क्रोधशमनी निष्क्रोधा क्रोधशमनी निष्क्रोधा क्रोधशमनी निष्क्रोधा क्रोधशमनी निष्क्रोधा क्रोधशमनी निर्लोभा लोभनाशिनी निर्लोभा लोभनाशिनी निर्लोभा लोभनाशिनी निर्लोभा लोभनाशिनी निर्लोभा लोभनाशिनी निष्क्रोधा क्रोधशमनी 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 निर्लोभा लोभनाशिनी निःसंशया संशयघ्नी निःसंशया संशयघ्नी निःसंशया संशयघ्नी निःसंशया संशयघ्नी निःसंशया संशयघ्नी निर्भवा भवनाशिनी निर्भवा भवनाशिनी निर्भवा भवनाशिनी निर्भवा भवनाशिनी
निर्भवा भवनाशिनी. निसंशया संशयग्नि 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 निर्भवा भवनाशिनी. आता संपूर्ण श्लोक आपण म्हणूया. निष्क्रोधा क्रोध शमनी निर्लोभा लोभनाशिनी. निसंशया संशयग्नि निर्भवा भवनाशिनी. निष्क्रोधा क्रोध शमनी निर्लोभा लोभनाशिनी. निसंशया संशयग्नि निर्भवा भवनाशिनी. निष्क्रोधा क्रोध शमनी निर्लोभा लोभनाशिनी. निसंशया संशयग्नि निर्भवा भवनाशिनी. निष्क्रोधा क्रोध शमनी निर्लोभा लोभनाशिनी. निसंशया संशयग्नि निर्भवा भवनाशिनी. असंच आता 49वा श्लोक म्हणूया. श्लोक असा आहे. निर्विकल्पा निराबाधा निर्भेदा भेदनाशिनी. निर्नाशा मृत्युमथनी निष्क्रिया निष्परिग्रह. 4 पादांमध्ये हा श्लोक आपण म्हणायला शिकूया. निर्विकल्पा निराबाधा निर्विकल्पा निराबाधा निर्विकल्पा निराबाधा निर्विकल्पा निराबाधा निर्विकल्पा निराबाधा निर्भेदा भेदनाशिनी. निर्भेदा भेदनाशिनी. निर्भेदा भेदनाशिनी. निर्भेदा भेदनाशिनी. निर्भेदा भेदनाशिनी. निर्विकल्पा निराबाधा 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 निर्भेदा भेदनाशिनी. निर्नाशा मृत्युमथनी. निर्नाशा मृत्युमथनी. निर्नाशा मृत्युमथनी. निर्नाशा मृत्युमथनी. निर्नाशा मृत्युमथनी. निर्नाशा मृत्युमथनी. निष्क्रिया निष्परिग्रहा. निष्क्रिया निष्परिग्रहा. निष्क्रिया निष्परिग्रहा. निष्क्रिया निष्परिग्रहा. निष्क्रिया निष्परिग्रहा. निर्नाशा मृत्युमथनी. 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 निष्क्रिया निष्परिग्रहा. आता संपूर्ण श्लोक म्हणूया. निर्विकल्पा निराबाधा निर्भेदा भेदनाशिनी. निर्नाशा मृत्युमथनी. निष्क्रिया निष्परिग्रहा. 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 आजच्या भागामध्ये आपण 48वा आणि 49वा असे 2 श्लोक म्हणायला शिकलो. या पुढचे 2 श्लोक आपण उद्या म्हणणार आहोत आणि त्याविषयीची एक गंमत उद्याच्या भागाच्या सुरुवातीला तुम्हाला नक्की सांगेन. आजचा भाग इथे थांबूया. श्री ललिता महात्रिपुर सुंदर्यै नमः.